स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट चटपटीत असा छोलेची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आपण छोलेची चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी छोले रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी कुकरमध्ये याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। पाहू शकता आपले छोले खूप छान असे शिजलेले आहेत, मऊ असे शिजलेले आहेत। हे पहा, या पद्धतीने आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत। इथे 2 लवंग, दालचिनीचा तुकडा आणि 3 मिरी घेतलेले आहेत आणि तमालपत्र घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचं आहे आपल्याला। 2 कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये घालून घेऊया। सोबतच आपल्याला हिंग देखील घालून घ्यायचं आहे। अगदी रोजच्या वापरातल्या साहित्यामध्येच आपण खूप छान अशी चटपटीत छोलेची भाजी बनवणार आहोत। आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे, कसुरी मेथी हलकीशी भाजून घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि घरगुती काळा मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे, गरम मसाला थोडा घेतलेला आहे आणि धणे पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी जिरे पावडर पण घेणार आहे मी। इकडे आपला कांदा छान असा परतत आलेला आहे। आता इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे देखील आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर आपण छान असं हे परतून घेऊया। हे जिरे पावडर देखील मी घेतलेली आहे, ऑप्शनल आहे, हवं असेल तर घ्या, नाही तर नाही घातली तरी देखील चालेल। इथे मी टोमॅटो घालून घेणार आहे। धने पावडर, जिरे पावडर एकदाच बनवून ठेवायची, घरगुती आपली ताजी फ्रेश अशी लागेल तेवढी प्रत्येक महिन्याला आपण बनवून ठेवायची, म्हणजे बाहेरून विकत आणण्याची गरजच पडत नाही। आता इथे आपल्याला सोबत मीठ देखील घालून घ्यायचं आहे, बऱ्याच भाज्यांना वापरायला लागते। इथे आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे धने जिरेची नेहमी बनवून ठेवायची। आता हे टोमॅटो आपल्याला छान असं मीडियम गॅसवरती मऊसूत असं परतून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिट आपण टोमॅटो छान असं परतून घेऊयात। तोपर्यंत आपण या छोट्या खलबत्त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट वाटून घेतलेली होती। आता यातील थोडेसे छोले आपण यामध्ये घालून घेऊयात। अगदी 2 ते 3 चमचे छोले घेतलेले आहेत, ते आपण यावरती कसे थोडेसे बारीक स्मॅश करून घेऊयात। आपले छान परतून झालेले आहे। आता आपण हे घरगुती मसाले घेतलेले आहेत, ते सर्व आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे। ते देखील आपण व्यवस्थित असे मिक्स करून छान असे त्या कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून आपलं भाजून घ्यायचं आहे। आता सोबतच इथे आपले मसाले करपू नयेत त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे थोडंसं अगदी पाणी घालून घ्यायचं आहे। इथे पाणी घातलेलं आहे। आता हे पूर्ण आपलं व्यवस्थित अशी ग्रेव्ही आपली छान अशी बनवून तयार होणार आहे। झटपट होते, त्याच भाज्या बनवण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी आपण या प्रकारे करून बघायचं। तुम्ही छोलेची भाजी एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। ते व्यवस्थित आपण 1 मिनिटभर छान असा आपला मसाला मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे। इथे आपला मसाला छान असा परतून झालेला आहे, पाहू शकता अगदी तेल सोडायला लागलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साय घेतलेली आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी देखील चालेल। इथे 1 छोटा चमचा मी साय घेतलेली आहे, त्यामुळे टेक्स्चर पण खूप छान येईल आणि टेस्ट पण आपल्या भाजीची खूप छान अशी लागणार आहे। क्रीमी टेक्स्चरची आपली भाजी बनवून तयार होणार आहे। आता यामध्ये आपल्याला सोबतच कोथिंबीर थोडी चिरून घेतलेली आहे, ती देखील आपण यामध्ये घालून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला इथे थोडासा जरा बारीक ठेवायचा आहे 1 मिनिटभर असा। त्यामध्ये आपल्याला हे छोले आहेत ते घालून घ्यायचे आहेत, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता गॅस मोठा करायचा आहे आपल्याला। इकडे मी गरम पाणी देखील बनवायला ठेवलेलं आहे, गॅस चालू आहे आपला, पाणी छान असं गरम झालेलं आहे। गॅस वाढवते आणि इकडचा देखील गॅस मोठा केलेला आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगोदर। हा गॅस बंद करूयात, पाणी छान असं गरम झालेलं आहे। शक्यतो भाजी बनवताना गरमच पाण्याचा वापर करायचा आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात गरम आपलं। खूप पातळ न बनवता अगदी थोडीशीच आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, जास्त नाही। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच इथे आपण छोट्या खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेले आहेत छोले थोडेसे, ते देखील आपण यावेळेस इथे मिक्स करून घ्यायचे आहेत।
ते पण आपण यामध्ये सर्व असं मिक्स करून घेऊया. इथे आपल्या भाजीला 3 ते 4 मिनिटे झालेले आहेत. उकळी छान आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी थोडीशी घालून घ्यायची आहे. हलकीशी मी तव्यावरती भाजून घेतलेली होती, ती आपण व्यवस्थित अशी घालून घेऊया. मिक्स करायचं आहे आपल्याला आणि पुन्हा ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. इथे आपली भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. इथे आपण गॅस बंद करूया. इथे आपली चटपटीत अशी छोलेची भाजी झटपट बनवून तयार झालेली आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.